ही ते काय करतो? चला फटाकडे वाजूया. ही मला पण देवाल ना फटाके वाजूया. आपण एवढं सोने फटाके केवढे हत्ती फटाकडे बाहेर लावताय तर बाहेर लावताय. हे भारी आता मी वाजवता. नियाल सावकासा जास्तीत पांढरवशी. आता मी लावताय वाट मी लावता आता वाट. हा चला 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 चला. ए पोरांनो ए थांबा. ए पोरांनो इकडे या. या पोरांनो बसा ते. पोरांनो किती कसं करून ठेवला हो. आज दिवाळी आहे. दिवाळी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे काय? दिवाळी आली की फटाके वाजवायचे एवढं तुम्हाला माहिती आहे. आपल्या हिंदू धर्मात दिवाळी एक मोठा सण आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ माहिती तुम्हाला? दिवाळी म्हणजे दिव्यांची ओल, दिव्यांची रांग. दिवाळी या सणात घर परिसर हे सगळं चांगलं ठेवायला लागते. आणि तुम्ही किती कष्ट करून ठेवला. तुम्ही हे फटाके वाजवता त्यामुळे वायू प्रदूषण होते, कचरा प्रदूषण होते, ध्वनी प्रदूषण होते. तुम्ही हे फटाके वाजवता त्यामुळे आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना त्रास होते. निसर्गामध्ये सजीव सृष्टी प्राणी पक्षी त्यांना किती त्रास होते याचा तुम्ही कधी विचार केला काय? तुम्ही फक्त फटाके वाजवणार दिवाळी. अरे दिवाळी म्हणजे काय हे समजून तरी कधी घेणार तुम्ही? आपण जे दिवाळी दिवे लावता तो दिवा स्वतः जळतो पण दुसऱ्यांना प्रकाश येतो. तसेच आपण पण दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. दुसऱ्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. दिवाळी ही प्रदूषण मुक्त आणि आनंदाने साजरी केली पाहिजे. तुम्हाला मी सांगता की दिवाळी आकाश कंदील, दिवे, रांगोळी, किल्ले आणि फराळ बनवतात. याच्यात तुम्ही कायच नाही करत. दिवाळी 5 दिवसाचा सण असतो तरी तुम्ही त्यामध्ये महत्व जाणून घेतलं पाहिजे हो. दिवाळी ही प्रदूषण मुक्त साजरी केली पाहिजे. पण आता दिवाळी म्हणजे काय खराचा मला माहिती नव्हतं. मला फक्त फटाके वाजवायचा एवढाच माहिती होता. बंड्या काका आज तुमच्यामुळे समजला की दिवाळी सण म्हणजे काय. मग दिवाळी कशी साजरी करणार? बंड्या काका आजपासून आम्ही दिवाळी प्रदूषण मुक्त आणि आनंददायक साजरी करू. चला पोरांनो, मी येतो. बंड्या काका धन्यवाद. विजयी हो. उजळले हरी दारी शोभली.